हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, भरपूर दिवस झाले भरपूर विद्यार्थी कमेंट्स करून विचारत होते की जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड नवीन अपडेट काय आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। तर ती अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो, YouTube वरती सर्वात अगोदर आपण मित्रांनो ही अपडेट देतोय। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या टेलिग्राम चॅनल वरती आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट्स देत असतो। चला तर मित्रांनो, आता आपण ही नवीन अपडेट काय समोर आलेली आहे ती पाहूया। तर बघा, ही जस्ट आता अपडेट आलेली आहे मित्रांनो, नोटीस आलेली आहे डिस्ट्रिक्ट वाईज इलिजिबल कॅन्डिडेट्स लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर। तर बघा, ही स्टेनोग्राफर पदासाठी जे इलिजिबल कॅन्डिडेट झालेले आहेत त्यांची लिस्ट संदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे। आणि मित्रांनो, शिपाई हमाल किंवा क्लार्क या पदांची सुद्धा लवकरच जाहीर होणार आहे। त्याच्याविषयी सुद्धा आपण ती जाहीर झाली की लगेच आपण अपडेट देणार होतो। सध्या आपण स्टेनोग्राफर या पदाचा विचार करूया। तर या ठिकाणी बघूया की नवीन अपडेट काय समोर आलेले आहे। तर बघा, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत तर बघा, डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर। स्टेनोग्राफर या पदासाठी ग्रेड 3 ची ही पोस्ट आहे। जर नोटीस आलेली आहे तर ही नोटीस काय आहे ते बघा, इट इज अ हर बाय published the district wide list of eligible candidates for the post of stenographer grade 3. The candidates shall follow the following instructions. तर instructions आहेत तर बघा, to download the application form and admit card hall ticket below mentioned the link 15/5/2024 ते 21/5/2024 using login ID and password। तर आता याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला मराठीमध्ये सांगतो। तर बघा मित्रांनो, सिंपल आहे की तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे स्टेनोग्राफर या पदासाठी किंवा हॉल तिकीट आहे तर ते मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकता 15 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत या कालावधीमध्येच तुम्ही डाउनलोड करू शकता। ते डाउनलोड करताना मित्रांनो तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तरी टाकायचा आहे, सबमिट करायचा आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म ते भरायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट भेटून जाईल। तर त्याची जी लिंक आहे तर ही लॉग इन लिंक आहे मित्रांनो, त्याची ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तेथून तुम्ही चेकआउट करू शकता। ठीक आहे, या लिंक वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येतो। या ठिकाणी तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि सिंपल मित्रांनो चेकआउट करायचं आहे। खूप सोपं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, सेकंड जी इन्स्ट्रक्शन आहे, सबमिट द टू प्रिंट आउट्स ऑफ द ऍप्लिकेशन फॉर्म अँड ऍडमिट कार्ड कलर कॉपीज। तुम्हाला तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याचे 2 सबमिट करायचे आहेत पेजेस आणि ऍडमिट कार्डचे सुद्धा 2 कॉपीज पेज सबमिट करायचे आहेत। ते फक्त कलर मध्ये पाहिजेत, एवढं लक्षामध्ये घ्या। अँड 2 कलर फोटोज, तुमचे 2 कलर फोटोज सुद्धा पाहिजेत, अपलोडेड व्हाय सबमिटिंग द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म। म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना जो फोटो दिला होता तोच फोटो पाहिजे कलर मध्ये। ठीक आहे, टू द रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट वेअर ही और शी हॅज अप्लाइड ड्युरिंग द पिरियड। तर याचा जो कालावधी आहे 15 मे पासून ते 21 मे या कालावधीमध्येच मित्रांनो तुम्ही काढू शकता। याच्यामध्ये हॉलिडेज वगैरे सुद्धा असतील त्या दिवशी। ठीक आहे, त्यानंतर बघा, आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ द ऍडमिट कार्ड, त्यानं तुमचं एकदा का ऍडमिट कार्डचं व्हेरिफिकेशन झालं त्याच्यानंतर द कन्सर्न डिस्ट्रिक्ट कोर्ट विल रिटर्न 1 कॉपी ऑफ ऍडमिट कार्ड। तुमच्या ऍडमिट कार्डचं ते व्हेरिफिकेशन करणार आणि तुम्ही ज्या 2 कॉपी दिल्या होत्या त्यापैकी एक ऍडमिट कार्डची कॉपी ते तुम्हाला रिटर्न देणार आहे। ठीक आहे, बाय अफिक्सिंग द फोटो अँड ऑब्टेनिंग द सिग्नेचर ॲज मेन्शन्ड। म्हणजे तुमचा जो फोटो बरोबर आहे का, सही बरोबर आहे का, ते त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन मध्ये चेक करणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा, द फॉलोइंग फॉन्ट्स विल बी युज्ड फॉर टायपिंग टेस्ट। तर 2 फॉन्ट मध्ये हे यूज होणार आहे। लँग्वेज बघा, इंग्लिश। तर बघा, नेम ऑफ द फॉन्ट्स अरायल, द टाइम्स न्यू रोमन आणि बिस्टिमन चार्टर। इंग्लिशचे हे 3 फॉन्ट यूज होणार आहेत आणि मराठीचा बघा, कृत्वीदेव 55 हा फॉन्ट यूज होणार आहे मित्रांनो, जी तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये, हे लक्षामध्ये घ्या। 5 नंबरची सूचना बघा, द कॅन्डिडेट शॅल फ्रिक्वेंटली चेक द नोटीस बोर्ड अँड ऑफिशियल वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर द रेग्युलर अपडेट्स। आणि यांनी असं सांगितलं आहे की तुम्हाला ज्या काही अपडेट्स भेटतील ते आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती भेटतील, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहायचं आहे। तर ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, या ठिकाणी bombay-high-court.nic.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे, वरती तुम्ही टॅब बार मध्ये पाहू शकता। तर ही वेबसाईट तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना चेकआउट करत राहायचं आहे। तर ही लेटेस्ट अपडेट आहे। आता मी तुम्हाला ती लिस्ट दाखवतो मित्रांनो, त्या लिस्ट मध्ये काय म्हटलेलं आहे किंवा कोणाकोणाची नावं आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर हे जी लिस्ट आहे याच्यामध्ये जेवढे पण कॅन्डिडेट मित्रांनो इलिजिबल झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची या लिस्ट मध्ये नावे दिलेले आहेत। तर या ठिकाणी बघा, भरपूर विद्यार्थी आहेत, टोटल विद्यार्थी आता मी हळूहळू स्क्रोल करतो, याच्यामध्ये तुम्ही नाव बघू शकता। जर एखाद्या विद्यार्थ्याला व्हिडिओ जर फास्ट वाटला
किंवा त्याला त्याचं नाव पाहता आलं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगा, आपण त्याला ती प्रोव्हाइड केली जाईल, ही PDF प्रोव्हाइड केली जाईल. किंवा मित्रांनो मी असं करतो, ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल वरती टाकतो. तर बघा हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती मी ही PDF अपलोड करतो डाउनलोड करून. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ही PDF या ठिकाणी चेकआउट करू शकता. या यादीमध्ये तुमचं नाव चेक करा, एलिजिबल जेवढे पण स्टुडंट्स आहेत त्यांचं नाव त्यामध्ये आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट मध्ये दाखवतो, थोडं सर्व यादी दाखवणार आहे. आणि महत्वाचा मुद्दा की तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे जिल्हा न्यायालय भरतीची, ती कधीपर्यंत येऊ शकते याच्याविषयी सुद्धा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, ही यादी दाखवल्यानंतर. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्वाचा आजचा व्हिडिओ होणार आहे. भरपूर दिवसानंतर मित्रांनो कोणती तरी एक चांगली अपडेट समोर आलेली आहे. याचाच अर्थ मित्रांनो आता बघा, महाराष्ट्रामधील जवळजवळ इलेक्शनची जी प्रोसेस होती ती आता कंप्लीट होत आलेली आहे मित्रांनो जवळपास. ठीक आहे, आणि आता मित्रांनो तुमच्या जेवढ्या पण भरतीचं पेंडिंगला आहेत, कोणती पण सर्वसेवेची भरती असू द्या, सर्व भरतींची जी प्रोसेस पेंडिंगला पडलेत त्या सर्व आता फास्ट होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे आता तुम्हाला ऍक्टिव्हेट राहायचं आहे आणि सतत ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहायचं आहे. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला ही सर्व यादी दाखवतो. अशा प्रकारे यादी आहे. जवळपास याच्यामध्ये मित्रांनो 86 पेजेस आहेत. तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता. म्हणजे किती मोठी यादी आहे मी तुम्हाला टोटल हे सांगणार आहे या ठिकाणी. तर बघा प्रोसेस आहे या ठिकाणी, नंबर्स वगैरे डबल झालेले आहेत आय थिंक. हा डिस्ट्रिक्ट वाईज इलिजिबल पोस्ट स्टेनोग्राफरचं आहे हे. ठीक आहे, ग्रेड 3 अशी यादी आहे. ही संपूर्ण PDF मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मी देतो. प्रत्येक जिल्ह्यानुसार आहे, अप्लाइंग डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये त्यांनी अप्लाय केला आहे याच्यानुसार. ठीक आहे, आता बघा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा कट ऑफ किती लागू शकतो याच्याविषयी सुद्धा मी आजच्या व्हिडिओ मध्येच अपडेट देणार आहे. तर बघा, जर सर्व माहिती शेअर करतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना 1 मिनिट फक्त वेट करायचंय. ठीक आहे, तर आता बघा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येऊ शकते. तर बघा मित्रांनो, सेकंड रिस्पॉन्स शीट तुमची आता लवकरच येणार आहे, कारण की इलेक्शनची सुद्धा प्रोसेस जवळजवळ आता समाप्त होत आलेली आहे. आता सर्व भरतींची प्रोसेसेस कंप्लीट होणार आहेत. तर बघा, जर आपण सेकंड रिस्पॉन्स शीटचा विचार केला तर मित्रांनो, सेकंड रिस्पॉन्स शीट येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस हे 20 मे ला असणार आहेत, कारण की त्या दिवशी इलेक्शनचा एंड होणार आहे मित्रांनो, इलेक्शनच्या सर्व गोष्टी. आणि त्याच्यानंतर म्हणजे जर आपण विचार केला तर 20 मे ते 25 मे या कालावधीमध्ये सेकंड रिस्पॉन्स येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतील. ठीक आहे, आता बघा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो. तर बघा मित्रांनो, 15 ते 17 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे. तसंच काही विद्यार्थ्यांना 20 किंवा 22 मार्क सुद्धा आहेत. 20 किंवा 22 ते 26 पर्यंत मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17% या प्रमाणामध्ये आहे. आपण अंदाजित कट ऑफ काढला आहे. 15 ते 17 गुण असणारे विद्यार्थी या ठिकाणी सेफ असू शकतात. शिपाई हमाल पदासाठी ज्या विद्यार्थ्यांना 15 ते 17 मार्क आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये 2 ते 4 मार्क वाढून ते 20 मार्क पर्यंत जाऊ शकतात. तर आता आपण अंदाजित कट ऑफ म्हणून 18 ते 20 पर्यंत तुमचा कट ऑफ लागू शकतो. आता लिपिक या पदासाठी 22 आणि 23 मार्क वाले विद्यार्थी सर्वात जास्त आहेत. त्याचप्रमाणे लिपिक या पदासाठी नॉर्मलायझेशन होऊन 3 ते 4 मार्क वाढू शकतात. हार्डशिप वाले विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील. नॉर्मलायझेशन मध्ये 3 ते 4 मार्क वाढून कट ऑफ हा 26-27 मार्क पर्यंत जाऊ शकतो. हा एक अंदाजित कट ऑफ आहे. नॉर्मलायझेशन मध्ये 3 ते 4 मार्क वाढू शकतात. जर आपण अंदाजित कट ऑफ म्हणलं शिपाई हमाल या पदासाठी तर 18 ते 20 मार्क पर्यंत जाऊ शकतो. आणि लिपिक या पदासाठी 26 ते 27 मार्कापर्यंत कट ऑफ जाऊ शकतो.